विक्रांत रिलॅक्स, तू सगळं काही नीट करणार आहेस, पण आधी तुला याचा बदला घ्यायचा आहे. दादा, आता कशी आहे बुवांची तब्येत? हो मॅडम, त्यांची तब्येत एकदम ठीक आहे बघा. काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही. बरं दादा, आम्ही जेव्हा इथे नसतो तेव्हा इथे काही डाऊटफुल घडतं का? नाही हो सर, अजूनपर्यंत तर सगळं ठीक चालू आहे. पण सर, पेशंटसाठी काही गोष्टी घेऊन याव्या लागतील. हो ठीक आहे, मला तुम्ही लिस्ट द्या. राणी, तू थांब बुवांसोबत ये. तुम्ही या, आपण घेऊन या काय हवंय. ठीक आहे, चला सर. बुवा, तुम्ही ऐकलं का ते दादा काय म्हणाले? ते म्हणाले की तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे. आता ना तुम्ही लवकर घरी जाऊ शकाल. अहो, आई खूप काळजी करते. हो, तुम्ही लवकर बरे व्हा बरं. मग आपण घरी जाऊ आपल्या. हे घड्याळ इथं कसं काय आलं? कोणाचं घड्याळ? म्हणजे हे त्याच माणसाचं घड्याळ आहे ज्यांनी बोवांना ॲम्ब्युलन्स मधून खाली ढकललं. म्हणजे विक्रांत सरांचं. त्यांच्याच हाताला लागले. म्हणजे हे विक्रांत सरांचं घड्याळ असू शकतं का? राणी, ते बघी, हे घड्याळ ओळखीचं आहे का तुमचं? कुणाचं आहे हे घड्याळ? इथं विक्रांतचं घड्याळ आहे. पण हे इथं कसं काय आलं? सर, मला असं वाटतंय की ज्यावेळी बुवांना त्या ॲम्ब्युलन्स मधून खाली ढकललं गेलं तेव्हा त्या माणसाचं घड्याळ त्यांच्या खिशात राहिलं असेल. करेक्ट. म्हणजे तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो विक्रांतच होता. हो सर. आणि जेव्हा तो आपल्याला तिथे दिसला तेव्हा तो फॅक्टरीत नव्हता. पण सर, हे फक्त बोलून कसं चालेल ना? आपल्याला काहीतरी ठोस. पुरावा आहे. सर, आता विक्रांत सरांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आहे. अनबिलीव्हेबल. विक्रांत इतक्या खालच्या थराला जाऊन वागेल ना असं वाटलं नव्हतं मला. पण आता नाही, आता मी सोडणार नाही. त्याने हे सगळ्यांसमोर एक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला ही सगळी गोष्ट स्मार्टली हँडल करावी लागणार. आपल्याला त्याच्याकडून हे वदवून घ्यावं लागणार. पण सर, ते करणार कसं? आता ते मी कसं करतो ते तू बघच. येतो. सांभाळून जा. बाय उर्मिला. बाय. अरे विक्रांत, इथेच आहेस? बरं झालं भेटलास. माझं एक काम होतं तुझ्याकडे. इंदिरा, काही महत्वाचं नसेल तर आपण संध्याकाळी बोलूया. नाही, मला उशीर झालाय ऑफिसला जायला. खूपच पर्टिक्युलर झालायस कामाच्या बाबतीत. गुड, आय लाईक इट. पण माझं काम थोडं महत्वाचं आहे. ऑफिसला आज उशिरा गेलास तरी चालेल. आई, आबा, खाली या लवकर. मला थोडं बोलायचंय. आबा, आई. हॅलो. काय रे, काय झालं? काय बोलायचं? काय गे, कुठे होतीस? ते मी झाडांना पाणी घालत होते. बरं, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मला विक्रांतच्या बाबतीत जरा महत्वाचं बोलायचं. खूप मोठा पराक्रम केलाय विक्रांतने. बर, असं काय केलं त्यानं? काय केलंय? आबा, विक्रांतने ते करून दाखवलंय जे आपल्याला कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. बुवा अचानक गायब झाले. आबा, राणीने माझ्यावर संशय घेतला. तुम्ही खूप चिडलात माझ्या. मला घराच्या बाहेर काढून टाकलं.
चालता इथून. मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं, जितकं वाईट मला या गोष्टीचं वाटलं जेव्हा तुम्ही मला एमडी पदावरनं काढून टाकलं. तुम्हाला चांगलं माहिती आहे माझं आपल्या फॅक्टरीवर किती प्रेम. मी महाडिक इंडस्ट्रीजसाठी किती स्वप्न बघितली. तुम्ही विक्रांतला एमडी केलं. मला ना 1000 प्रश्न पडले तेव्हा की आता आपल्या फॅक्टरीचं काय होईल, आपला बिझनेस कसा चालेल. पण नाही, विक्रांतने सगळं करून दाखवलं. सिरियसली विक्रांत, ब्रदर, यू प्रूव्ह मी रॉंग. खूप खुश आहे मी आज. तू सगळं करून दाखवलंस. फॅक्टरी व्यवस्थित सांभाळलीस, तुझी एमडीची पोस्ट व्यवस्थित सांभाळलीस. ग्रेट, सिम्पली ग्रेट. आणि मी काय केलं आबा? मी कधी सगळ्यांसमोर विक्रांतला अप्रिशिएटच नाही केलं. पण नाही, आज मला एक गोष्ट रिअलाइज झाली की विक्रांतच या सगळ्यासाठी कॅपेबल आहे. थँक्यू विक्रांत, थँक्यू सो मच. पण आबा, फक्त थँक्यू म्हणून नाही चालणार. म्हणजे विक्रांतने आपल्या फॅक्टरीसाठी एवढं काय काय केलंय हो. आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून मी आज विक्रांतसाठी एक गिफ्ट आणलंय. विक्रांत, हे कडं मला तुझ्या हातात घालायचं. छोटंसं गिफ्ट आहे, एका लहान भावाकडनं मोठ्या भावासाठी. प्लीज हे एक्सेप्ट कर. मला हे कडं विक्रांतच्या हातात घालायचं. विक्रांत, आहे होप यू डोंट माइंड. विक्रांत, अरे इंद्रा तुझं एवढं कौतुक करतोय ना, म्हणजे नक्कीच तू काहीतरी छान काम केलं असणार आहे. तुला कोणाची नजर नको रे लागायला बाळा. अरे रत्नाबाई, मी हा आजचा दिवस उभे जन्मत विसरणार नाही आहे. सख्खे नाही आहेत, पण भावंडांमध्ये काय प्रेम आहे. इंद्रा, असंच एकमेकांचं कौतुक करत राहा. एकमेकांना साथ द्या, सोबत करा. आपल्या कुटुंबात एकी असेल ना, तर आपलं कुटुंब कोणीही तोडू शकत नाही. आज तुमच्या दोघांचा मला हेवा वाटतोय. आबा हो, थांबा. विक्रांतचं कौतुक करायचं अजून बाकी आहे. विक्रांत, मला स्वतःच्या हाताने तुझ्या हातात हे कडं घालायचं. प्लीज हात पुढे कर. नाही नाही, हा नाही, तो हात पुढे कर. त्या हातात घालायचंय मला कडं. अरे हे काय, एवढी जखम कशी काय झाली तुझ्या हाताला? सांगितलं ना काल फॅक्टरीमध्ये ते ऍक्सिडेंट झालं. हो हां, येस येस येस, करेक्ट. सांगितलं होतंस तू मला, विसरलो. पण अरे काळजी घेत जा. केवढं